कोणते राज्य चीन, नेपाळ आणि भूतानशी आपली सीमा सामायिक करते? सिक्कीम हे राज्य चीन, नेपाळ आणि भूतानशी आपली सीमा सामायिक करते. कोणते राज्य चीन, नेपाळ आणि भूतानशी आपली सीमा सामायिक करते? सिक्कीम हे राज्य चीन, नेपाळ आणि भूतानशी आपली सीमा सामायिक करते. नाथुला पास किंवा खिंड कोणत्या राज्यात आहे? नाथुला पास किंवा खिंड सिक्कीम या राज्यात आहे. नाथुला पास किंवा खिंड कोणत्या राज्यात आहे? नाथुला पास किंवा खिंड सिक्कीम या राज्यात आहे. आयुर्वेदाचार्य महर्षी चरक कोणाच्या दरबारात होते? आयुर्वेदाचार्य महर्षी चरक कनिष्क यांच्या दरबारात होते. आयुर्वेदाचार्य महर्षी चरक कोणाच्या दरबारात होते? आयुर्वेदाचार्य महर्षी चरक कनिष्क यांच्या दरबारात होते. भारतात मेट्रोमॅन म्हणून कोणाला म्हणतात? भारतात मेट्रोमॅन येलाट्टुवलपिल श्रीधरन यांना म्हणतात. भारतात मेट्रोमॅन कोणाला म्हणतात? भारतात मेट्रोमॅन येलाट्टुवलपिल श्रीधरन यांना म्हणतात. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी हे होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष जे.बी. कृपलानी हे होते. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार केव्हा झाला? काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार 1916 साली झाला. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार केव्हा झाला? काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार 1916 साली झाला. पानिपतची पहिली लढाई कोणादरम्यान झाली? पानिपतची पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान झाली. पानिपतची पहिली लढाई कोणादरम्यान झाली? पानिपतची पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान झाली. 1526 साली पानिपतची पहिली लढाई कोणी जिंकली? 1526 साली पानिपतची पहिली लढाई बाबर यांनी जिंकली. 1526 साली पानिपतची पहिली लढाई कोणी जिंकली? 1526 साली पानिपतची पहिली लढाई बाबर यांनी जिंकली. पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली? पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य हेमू यांच्यात झाली. पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली? पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य हेमू यांच्यात झाली. 1556 साली पानिपतची दुसरी लढाई कोणी जिंकली? 1556 साली पानिपतची दुसरी लढाई मुघल सम्राट अकबराने जिंकली. 1556 साली पानिपतची दुसरी लढाई कोणी जिंकली? 1556 साली पानिपतची दुसरी लढाई मुघल सम्राट अकबराने जिंकली. चौसाची लढाई कोणादरम्यान झाली? चौसाची लढाई मुघल सम्राट हुमायून आणि अफगाण शेरशाह सुरी यांच्यामध्ये झाली. चौसाची लढाई कोणादरम्यान झाली? चौसाची लढाई मुघल सम्राट हुमायून आणि अफगाण शेरशाह सुरी यांच्यामध्ये झाली. पानिपतची तिसरी लढाई कोणादरम्यान झाली? पानिपतची तिसरी लढाई मराठे आणि अहमदशाह दुर्रानी अब्दाली यांच्या दरम्यान झाली. पानिपतची तिसरी लढाई कोणादरम्यान झाली? पानिपतची तिसरी लढाई मराठे आणि अहमदशाह दुर्रानी अब्दाली यांच्या दरम्यान झाली. 1761 साली पानिपतची तिसरी लढाई कोणी जिंकली? 1761 साली पानिपतची तिसरी लढाई अहमदशाह दुर्रानी अब्दालीने जिंकली. 1761 साली पानिपतची तिसरी लढाई कोणी जिंकली? 1761 साली पानिपतची तिसरी लढाई अहमदशाह दुर्रानी अब्दालीने जिंकली. RBIच्या नवीन नियमानुसार चेक किंवा बँक ड्राफ्टची वैधता किती काळ आहे? RBIच्या नवीन नियमानुसार चेक आणि बँक ड्राफ्टची वैधता 3 महिने आहे. RBIच्या नवीन नियमानुसार चेक आणि बँक ड्राफ्टची वैधता किती काळ आहे? RBIच्या नवीन नियमानुसार चेक आणि बँक ड्राफ्टची वैधता 3 महिने आहे. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. कोणत्या घटनेनंतर महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले? चौरी चौरा घटनेनंतर महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. कोणत्या घटनेनंतर महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले? चौरी चौरा घटनानंतर महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. केरळच्या किनाऱ्याला काय म्हणतात? केरळच्या किनाऱ्याला मलबार कोस्ट असे म्हणतात. केरळच्या किनाऱ्याला काय म्हणतात? केरळच्या किनाऱ्याला मलबार कोस्ट असे म्हणतात. झेंडा अवेस्ता हा कोणत्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? झेंड अवेस्ता हा पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. झेंड अवेस्ता हा कोणत्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? झेंड अवेस्ता हा पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. भारताचे राष्ट्रगीत पहिल्यांदा कधी गायले गेले? भारताचे राष्ट्रगीत पहिल्यांदा 1911 साली गायले गेले. भारताचे राष्ट्रगीत पहिल्यांदा कधी गायले गेले? भारताचे राष्ट्रगीत पहिल्यांदा 1911 साली गायले गेले. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? पाण्याचे रासायनिक सूत्र H2O आहे. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? पाण्याचे रासायनिक सूत्र H2O आहे. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? पाण्याचे रासायनिक सूत्र H2O आहे. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? पाण्याचे रासायनिक सूत्र H2O आहे. भारताचे राष्ट्रगीत पहिल्यांदा कधी गायले गेले? भारताचे राष्ट्रगीत पहिल्यांदा 1911 साली गायले गेले. भारताचे राष्ट्रगीत पहिल्यांदा कधी गायले गेले? भारताचे राष्ट्रगीत पहिल्यांदा 1911 साली गायले गेले.
झेंड अवेस्ता हा कोणत्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? झेंड अवेस्ता हा पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. झेंड अवेस्ता हा कोणत्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? झेंड अवेस्ता हा पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. केरळच्या किनाऱ्याला काय म्हणतात? केरळच्या किनाऱ्याला मलबार कोस्ट असे म्हणतात. केरळच्या किनाऱ्याला काय म्हणतात? केरळच्या किनाऱ्याला मलबार कोस्ट असे म्हणतात. कोणत्या घटनेनंतर महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले? चौरी चौरा घटनेनंतर महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. कोणत्या घटनेनंतर महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले? चौरी चौरा घटनेनंतर महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे. RBIच्या नवीन नियमानुसार चेक आणि बँक ड्राफ्टची वैधता किती काळ आहे? RBIच्या नवीन नियमानुसार चेक आणि बँक ड्राफ्टची वैधता 3 महिने आहे. RBIच्या नवीन नियमानुसार चेक आणि बँक ड्राफ्टची वैधता किती काळ आहे? RBIच्या नवीन नियमानुसार चेक आणि बँक ड्राफ्टची वैधता 3 महिने आहे. 1761 साली पानिपतची तिसरी लढाई कोणी जिंकली? 1761 साली पानिपतची तिसरी लढाई अहमदशाह दुर्रानी अब्दालीने जिंकली. 1761 साली पानिपतची तिसरी लढाई कोणी जिंकली? 1761 साली पानिपतची तिसरी लढाई अहमदशाह दुर्रानी अब्दालीने जिंकली. पानिपतची तिसरी लढाई कोणादरम्यान झाली? पानिपतची तिसरी लढाई मराठे आणि अहमदशाह दुर्रानी अब्दाली यांच्या दरम्यान झाली. पानिपतची तिसरी लढाई कोणादरम्यान झाली? पानिपतची तिसरी लढाई अहमदशाह अब्दाली दुर्रानी यांच्या दरम्यान झाली. चौसाची लढाई कोणादरम्यान झाली? चौसाची लढाई मुघल सम्राट हुमायून आणि अफगाण शेरशाह सुरी यांच्यामध्ये झाली. चौसाची लढाई कोणामध्ये झाली? चौसाची लढाई मुघल सम्राट हुमायून आणि अफगाण शेरशाह सुरी यांच्यामध्ये झाली. 1556मध्ये पानिपतची दुसरी लढाई कोणी जिंकली? 1556मध्ये पानिपतची दुसरी लढाई मुघल सम्राट अकबराने जिंकली. 1556 साली पानिपतची दुसरी लढाई कोणी जिंकली? 1556 साली पानिपतची दुसरी लढाई मुघल सम्राट अकबराने जिंकली. पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली? पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य हेमू यांच्यात झाली. पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली? पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य हेमू यांच्या दरम्यान झाली. 1526मध्ये पानिपतची पहिली लढाई कोणी जिंकली? 1526 साली पानिपतची पहिली लढाई बाबरने जिंकली. 1526 साली पानिपतची पहिली लढाई कोणी जिंकली? 1526 साली पानिपतची पहिली लढाई बाबरने जिंकली. पानिपतची पहिली लढाई कोणादरम्यान झाली? पानिपतची पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान झाली. पानिपतची पहिली लढाई कोणादरम्यान झाली? पानिपतची पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान झाली. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार केव्हा झाला? काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार 1916 साली झाला. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार केव्हा झाला? काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात लखनौ करार 1916 साली झाला. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष JB कृपलानी हे होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष JB कृपलानी हे होते. भारतात मेट्रोमॅन म्हणून कोणाला ओळखतात? भारतात मेट्रोमॅन म्हणून येलाट्टूवलपिल श्रीधरन यांना म्हणतात. भारतात मेट्रोमॅन कोणाला म्हणतात? भारतात मेट्रोमॅन येलाट्टूवलपिल श्रीधरन यांना म्हणतात. आयुर्वेदाचार्य महर्षी चरक कोणाच्या दरबारात होते? आयुर्वेदाचार्य महर्षी चरक कनिष्क यांच्या दरबारात होते. आयुर्वेदाचार्य महर्षी चरक कोणाच्या दरबारात होते? आयुर्वेदाचार्य महर्षी चरक कनिष्क यांच्या दरबारात होते. नाथुला पास किंवा खिंड कोणत्या राज्यात आहे? नाथुला पास किंवा खिंड सिक्कीम या राज्यात आहे. नाथुला पास किंवा खिंड कोणत्या राज्यात आहे? नाथुला पास किंवा खिंड सिक्कीम या राज्यात आहे. कोणते राज्य चीन, नेपाळ आणि भूतानशी आपली सीमा सामायिक करते? सिक्कीम हे राज्य चीन, नेपाळ आणि भूतानशी आपली सीमा सामायिक करते. कोणते राज्य चीन, नेपाळ आणि भूतानशी आपली सीमा सामायिक करते? सिक्कीम हे राज्य चीन, नेपाळ आणि भूतानशी आपली सीमा सामायिक करते.